दिवंगत बाळासाहेब सर्वदेंच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. असंख्य बाळासाहेब प्रेमींनी मेणबत्ती पेटवत केली न्याय देण्याची मागणी. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा राजकीय वैमनस्यातून खून झाला. याला आज रोजी 1.25 महिने होत आले. आज बाळासाहेब सर्वदे यांच्या जयंतीनिमित्त जुना बोरामणी नाका येथे समस्त बाळासाहेब सर्वदे प्रेमींनी एकत्र येत व बाळासाहेब सर्वदे यांचे मुखवटे परिधान करून मेणबत्ती पेटवून सरकारकडे सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व बाळासाहेब सर्वदेंच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी करून आदरांजली वाहण्यात आली. सदर प्रसंगी भाजपा शहर उपाध्यक्ष संजय साळुंखे, भाऊसाहेब भोसले, निशांत कलशेट्टी, राजाभाऊ गेजगे, रविस्वामी, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, अविनाश कलाटे, प्रशांत गायकवाड, कांतू वाघमारे, शंकर भिसे, बाबा देवकर, गणेश पवार, तम्मा डबरे, गोविंद बंदपट्टे यांच्यासह बाळासाहेब सर्वदे मित्रपरिवार, मनसेचे सर्व पदाधिकारी, मनसैनिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. व्यर्थ न हो बलिदान, बाळासाहेब व्यर्थ न हो बलिदान, व्यर्थ न हो बलिदान, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे. बाळासाहेबांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा, बाळासाहेबांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा, बाळासाहेबांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा 2/1/2026 रोजी बिनविरोध निवडणुकीच्या अनुषंगाने जो खून करण्यात आला. प्रथमतः आज खून होऊन 1.25 महिना झालेला आहे. हिंदू संस्कृतीच्या हिशोबानं बाळासाहेब हे देवात मिळाले असा आमच्या समाजाचा एक समज आहे. परंतु सर्वात मोठं दुर्दैव हे आहे की आज 1.25 महिना होत असताना आजच्या तारखेला बाळासाहेबाचा वाढदिवस आहे. आज बाळासाहेब हे अमर आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये, प्रत्येक मित्र परिवारामध्ये बाळासाहेबाचा विचार, बाळासाहेबाबद्दल प्रेम, बाळासाहेबांची त्यांनी जी लावलेला जो जिव्हाळा आहे तो या जे तुफान जो जनसागर उभारलेला आहे या अनुषंगाने आपल्यासमोर दिसत आहे. मी एवढंच या अनुषंगाने सांगतो की या प्रशासनाने, या शासनाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते गृहमंत्री म्हणून सुद्धा चांगलं काम करतात. त्यांना माझी एकच विनंती आहे की आमच्या सर्व तरुणांचं एक आयकॉन, एक वैचारिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून बाळासाहेबांची या भागामध्ये एक बाळासाहेब हा परिच्छेद होता. बाळासाहेबाच्या आत्म्याला जर शांती लागायची असेल तर त्यांचे जे कोणी मारेकरी आहेत त्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. ही या सर्व तमाम सोलापूरकरांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आणि बाळासाहेबांवर जे जे प्रेम करतात, मग समाज बांधव असू दे, त्यांचा मित्र परिवार असू दे, त्यांच्या मनातून ही आज मुख्यमंत्र्यांसमोर मागणी आहे. आज जर बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जर आपण कुठला न्याय देणार असाल तर एकच आमची सर्वांची मागणी आहे की बाळासाहेबांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मी सर्व बाळासाहेबांच्या जो मित्रपरिवार आहे, बाळासाहेबांना मारणारा जो त्यांचा समाजातील वर्ग आहे आणि सर्व जे मनसेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना एवढं सांगतो की आज आपल्यात बाळासाहेब गेले नाहीत. बाळासाहेब हा प्रत्येकामध्ये जिवंत आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराची ज्योत आपल्याला कायम तेवत ठेवायची आहे. म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या
निमित्तानं आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. परंतु प्रथमतः बाळासाहेबांच्या न्याय हक्कासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. म्हणून मी सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आत्म्याला शांती लागावी. त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये त्यांची आई आहेत, त्यांची पत्नी आहे, त्यांची 2 मुले आहेत, त्याचा भाऊ आहे आणि त्याची भाऊजा आहे. या सर्वांच्या दुःखामध्ये आम्ही सोलापूर शहरातील सर्व तमाम बाळासाहेबांच्याला मानणारे त्याचा मित्रपरिवार आम्ही सहभागी आहोत. सर्वांना माझी विनंती आहे की आपण बाळासाहेबांसाठी 1-2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करावी.